ऑफलाईन कोणी बोलत नव्हतं. ठीक आहे का? ठेवून देऊ का खाली? हां हो. बघा बसा खाली. स्टार्ट केलं का लेक्चर? व्हिडिओ ऑन. सो नेक्स्ट टॉपिक पहा, फ्लक्स ऑफ द फील्ड. इकडे लक्ष द्या. फ्लक्स ऑफ द फील्ड याच्यामध्ये पहा, हा टॉपिक तुम्हाला थेरोटिकल साठी जितका समजत होता नाहीये, याच्यावर फक्त न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो. सो फील्ड जे काही मॅग्नेटिक फील्ड असणार, ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती फ्लक्स असतील याच्याबद्दल तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. कारण तुम्ही मागच्या वेळेस जो फॉर्म्युला पाहिला आहे तो मॅग्नेटिक इंडक्शनचा पाहिला आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा ई चा फॉर्म्युला काय असतो. तो ई चा फॉर्म्युला तर खूप इम्पॉर्टंट आहे. ई म्हणजे काय असतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो इंड्यूस होतो तो किती असणार? मायनस नंबर ऑफ टर्न्स इनटू डी फाय बाय dt. कळालं? त्याच्यामध्ये कशाला काय म्हणतात? हा म्हणजे काय? EMF. कळलं? निगेटिव्ह साइन रिव्हर्स डायरेक्शन दाखवते. n म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल. देन फाय म्हणजे काय? चेंज इन फ्लक्स. ओके, आणि हा टाइम. कळालं का? ते इथं समजलं पाहिजे की कशाला काय म्हणतात. सो इंड्यूस्ड ईएमएफ, मला इंड्यूस्ड ईएमएफ म्हणलं तुम्ही जास्त कम्फर्ट पाहिजे. इंड्यूस्ड ईएमएफ इज इक्वल टू माइनस नंबर ऑफ टर्न्स इनटू रेट ऑफ फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स म्हणजे काय? डी फाय बाय dt. क्लियर? हा तुमचा मागचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला होता. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ऍज पर न्यूमेरिकलच्या कन्सेप्ट जर आपण पाहिलं तर. ओके, आणि पूर्ण चॅप्टरच्या रिगार्डिंग फिरणार प्रत्येकाने हाच फॉर्म्युला आहे. हे नसं समजलं पुढे काही समजणार नाही. पुढे पहा. सो आता आपण याच्यामध्ये डिस्कस करू की फ्लक्स ऑफ द फील्ड काय आहे. कुठलीही जर फील्ड असेल तर त्याच्यामध्ये किती फ्लक्स असणार. मागे मी डिस्कस केलेलं आहे पहा. फ्लक्सचा एक फॉर्म्युला सांगितला होता मी. फाय म्हणजे काय असतं? मॅग्नेटिक फील्ड आणि किती एरियामध्ये. आलं का लक्षात? मॅग्नेटिक फील्ड ची इंटेन्सिटी किती एरियामध्ये अप्लाय होणार त्याला आपण डायरेक्टली फ्लक्स. ओके, तो सेम फॉर्म्युला आहे, काही बदलत नाही याच्यामध्ये. एरिया फक्त आपण व्हेरिएशन करतो. कारण आपण कंप्लीट जर एवढी फील्ड घेतोय, एवढ्या फील्ड मध्ये किती फ्लक्स अप्लाय झालं हे आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही. आपण एक छोटासा एरिया कन्सिडर करतो ds. आता या ठिकाणी तरी काय कन्सिडर केलाय? dA. छोटासा एरिया काय कन्सिडर केलाय? dA. त्या dA चे कॅल्क्युलेशन करणार तो. dA चे कॅल्क्युलेशन करून मग त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आणि पूर्ण फील्ड मध्ये किती मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते शोधणार. कळालं का? सिंपल सोपं आहे. सो आता याच्यामध्ये तुम्हाला दोन डायग्राम दिसत आहेत. डेरिव्हेशन पार्ट करायची अजिबात गरज नाहीये. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट तेच. ओके, सो पुढे पहा. चेंज इन फ्लक्स. चेंज इन फ्लक्सचा फॉर्म्युला काय आला होता आपला? मी तुम्हाला काय सांगितलं? मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया असतो. बरोबर? फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया असतो. जर चेंज इन फ्लक्स असेल, मॅग्नेटिक फील्ड चेंज होत नाहीये, एरिया चेंज होतोय. सपोज आपण अजून केलं की एरिया चेंज होतोय, कमी जास्त एरिया घेतोय आपण. सो आपण चेंज इन एरिया घेतला, सो याला आपण काय म्हणणार इथं? dA एरिया आपण कन्सिडर केला, स्मॉल एरिया कन्सिडर केला. ओके, कंप्लीट एरियाच्या ऐवजी आपण चेंज इन फ्लक्स घेतोय स्मॉल dA एरियासाठी. सो त्याचा फॉर्म्युला काय असेल? d फाय b इनटू d. हे डाऊट त्याच्यात. b म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड. a म्हणजे काय? एरिया. मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया केलं की आपल्याला फ्लक्स भेटतो. कळलं? फॉर्म्युला लिहून घ्या, महत्त्वाचं आहे. सो आता पुढे पहा. या दोघांचे हे दोघं वेक्टर क्वांटिटी मध्ये येतात. सो मॅग्नेटिक फील्ड एक वेक्टर क्वांटिटी, त्याला डायरेक्शन असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चेंज इन एरिया, एरिया पण चेंज होणार असतो, हे पण वेक्टर असतो. एरिया चेंजिंग आहे, मॅग्नेट्यूड चेंज होते, सो त्यामुळे वेक्टर असतात. मॅग्नेट्यूड चेंज झाल्यामुळे तर दोघं वेक्टर असल्यामुळे दोघांचा डॉट प्रोडक्ट येतो. डॉट प्रोडक्ट म्हणजे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे वेक्टर चॅप्टर मध्ये. सपोज जर एक p वेक्टर असेल, डॉट ऑफ q वेक्टर असेल, तर या दोघांचा डॉट प्रोडक्ट कसा घेतला जातो? मॅग्नेट्यूड ऑफ q वेक्टर, मॅग्नेट्यूड ऑफ q वेक्टर इनटू cos ऑफ थीटा. पाहिजे ना? थीटा म्हणजे काय? हा p वेक्टर जर असेल आणि हा जर q वेक्टर असेल, याच्यामध्ये जो अँगल असतो त्याला म्हणतो आपण थीटा. सो p वेक्टर आणि q वेक्टर जे दोन वेक्टर होते त्यांचा मला जर डॉट प्रोडक्ट घ्यायचा असेल, वेक्टर चॅप्टर मध्ये डिस्कस झालेलं आहे. डॉट प्रोडक्ट घ्यायचा असेल तर त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट कसा असतो? पहिल्याचे मॅग्नेट्यूड, दुसऱ्याचे मॅग्नेट्यूड इनटू cos ऑफ थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. क्लियर? हा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी प्रश्न तोच आहे की आपल्याला इथं हे दोन वेक्टर्स होते, त्यांचा इथं कोणता प्रोडक्ट आहे? हा डॉट प्रोडक्ट आहे. तो डॉट प्रोडक्टच्या हिशोबाने b एक वेक्टर आहे म्हणजे p वेक्टर असणार, d एक वेक्टर आहे म्हणजे तो q वेक्टर असणार. या दोघांची मॅग्नेट्यूड इनटू cos ऑफ थीटा. म्हणजे त्या हिशोबाने इथं काय झालं? हा एक b वेक्टर असणार, हा एक da वेक्टर असणार. या दोघांच्या मधला अँगल थीटा आहे.
सो या ठिकाणी d फायला मी असं लिहू शकतो का मॅग्निट्यूड ऑफ b वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ dA वेक्टर इनटू cos ऑफ थीटा. चालेल का असं लिहिलं? करताय का? इकडे लक्ष द्या, ते होईल तर त्याचं रेकॉर्ड. सो b वेक्टरची मॅग्निट्यूड dA वेक्टरची मॅग्निट्यूड इनटू cos ऑफ थीटा. का आलं हे? वेक्टर प्रोडक्टच्या फॉर्म्युल्यावर. ओके, बिकॉज हे वेक्टर्स होते दोघं, त्यांचा डॉट प्रोडक्ट आहे ते. आता पुढे पहा, हा तुम्हाला एक फॉर्म्युला भेटला चेंज इन फ्लक्सचा. ओके, आता हे झालं एका छोट्याशा एरियासाठी काढलेला तुम्ही फॉर्म्युला. जर कंप्लीट एरियाला ऑक्युपाय करायचं असेल तर आपण काय करतो, त्याचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह घेतला होता ना डी फाय. तर त्याचा काय करा, इंटिग्रेट करा. कंप्लीट एरियामध्ये किती मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती फ्लक्स आहे ते आपल्याला क्लिअर होईल. कळलं का? सो याला काय करायचं, इंटिग्रेट करायचं. सो टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. काय भेटणार आपल्याला इंटिग्रेट केलं तर कंप्लीट थ्रूआउट एस एरियासाठी. तर फिगर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अशी फिगर दिली बा, त्याच्यामध्ये एस म्हणजे कंप्लीट एरिया आहे आणि डीए म्हणजे शॉर्ट एरिया आहे. कळलं? स्मॉल एरिया. आपल्याला जर कंप्लीट एरियाला ऑक्युपाय करायचं असेल किंवा कंप्लीट मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती फ्लक्स आहे ते जर काढायचं असेल तर हा जो तुमचा फॉर्म्युला होता याला तुम्ही काय करणार, इंटिग्रेट करणार. हा कोणासाठी, हे कोणाचा फ्लक्स आहे, हे कोणाचा फ्लक्स आहे, हा छोट्याशा डीए एरियावरचा फ्लक्स आहे ना. चेंज इन फ्लक्स फॉर डीए एरिया. क्लियर? सो डीए जो एवढा स्मॉल एरिया आहे त्याच्यासाठीचा फ्लक्स आहे. याला तुम्ही इंटिग्रेट करा, तुम्हाला पूर्ण कंप्लीट एस एरिया साठी फ्लक्स भेटणार की नाही. हे कळालं का नाही? हां, आता पुढे पहा. याच्यामध्ये इंटिग्रेशन मध्ये या तुम्हाला इथं 12.7 टॉपिक दिसतोय बा नेक्स्ट पेज वरती. दिसतोय का? दस द फ्लक्स पासिंग थ्रू दी एस. नेक्स्ट साइडला, नेक्स्ट पेज वरती नाही, साइडच्या पेज वरती. हां, राइट साइडला. तर तुम्हाला हा बरे कॉस्टचा पार्ट अजून बाजूला ठेवा. हा तुमच्या चेंज इन एरियासाठीचा फ्लक्सचा पार्ट होता. चेंज इन एरियासाठी एवढा फ्लक्स लागत होता तुमच्या याच्यावरती. सो याला जर तुम्ही इंटिग्रेट करणार, सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. सो काय करणार आपल्याला, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड केलं तर याचं इंटिग्रेशन होईल तर हा चेंज इन एरिया कंप्लीट एरियामध्ये कन्वर्ट होऊन जाईल. कळालं? या ठिकाणी कंप्लीट एरिया तो कशाला म्हणतो, ते एस ला. एस म्हणजे तो कंप्लीट एरिया. डायग्राम मध्ये पहा. सो या ठिकाणी इंटिग्रेशन होणार, इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि हे डीए वेक्टर. क्लियर? कळालं का नाही? इंटिग्रेशनचा आल्यानंतर मी तुम्हाला एक इक्वेशन भेटतं बा, याला तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. इथपर्यंत सर्व क्लिअर आहे का? हे कोणाचं आहे, चेंज इन फ्लक्स म्हणजे हा टोटल फ्लक्स झाला. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल म्हणजे हा फॉर्म्युला टोटल फ्लक्सचा फॉर्म्युला आहे. कळत? टोटल फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बी वेक्टर डीए वेक्टर. कळलं का? हो. इथपर्यंत ओके? हां, म्हणजे हे काय म्हणते त्या डायग्रामच्या हिशोबाने ह्या कंप्लीट एस लूप साठी जेवढं काही फ्लक्स लागेल तो त्याला आपण फाय म्हणणार आणि ह्या डीए एरियासाठी जेवढं फ्लक्स लागत होतं त्याला आपण डी फाय म्हणतो. चेंज इन फ्लक्स, टोटल फ्लक्स. ओके, फ्लक्स इन द फील्ड. पुढे पहा, तुम्हाला खाली एक टॉपिक दिलेला आहे पाहिजे की द मॅग्नेटिक फील्ड ॲट एव्हरी पॉइंट चेंजेस विथ द टाइम ॲज वेल अँड द फ्लक्स विल ऑल्सो चेंज विथ द टाइम. या ठिकाणी असा विषय आहे की जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्या टाइमानुसार कंटिन्युअसली चेंज होत राहते. त्याचं कारण असं आहे की तुम्ही याची मॅग्नेटिक फील्ड ठेवली ना, तिच्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड जी प्रोड्यूस केलेली आहे ती टाइम बाय टाइम चेंज होते. सपोज ओके, म्हणजे तुम्ही जो ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही मॅग्नेटनीच तयार केली पाहिजे असं कंपल्सरी नाही. तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक पण तयार करू शकता. इलेक्ट्रोमॅग्नेटनी जर मी ते तयार करणार, तुम्ही जर करंट व्हॅरी करणार तर त्यानुसार ती मॅग्नेटिक फील्ड पण व्हॅरी होईल. बरोबर? म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ती चेंज होते. समजा विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार समजताना एक सेकंदाला दुसरी होती, दुसऱ्या सेकंदाला अजून काहीतरी वेगळी असेल, थर्ड सेकंदाला अजून काहीतरी वेगळी असेल, अशा टाइपचे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. सो जर हे व्हॅरी होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, सो द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय बी, आपण इथे काय समजतोय बा बी जो वेक्टर आहे चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर हा बी चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर बी जर चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम, एरिया बदलणार नाही पण बी चेंज झाल्यामुळे फाय पण चेंज होईल ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे की नाही. सो बिकॉज ऑफ चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्स ऑल्सो चेंजेस. क्लियर? सो मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये काय चेंज होईल तर या मॅग्नेटिक फ्लक्सला विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे टाइम मध्ये त्याचं फंक्शन येईल की नाही. आपण इक्वेशन लिहिताना असं लिहितो का, f of x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2. याचा म्हणण्याचा अर्थ काय असतं, हे फंक्शन आहे जे की x नुसार चेंज होतं. x हा व्हेरिएबल आहे, x ची व्हॅल्यू काही असू शकते.
त्याच्यानुसार ते व्हॅल्यू होणार. कळलं का? मग तुम्ही काय करता इथं f(2) टाकलं तर इथं काय होतं 2 चा स्क्वेअर प्लस 2. तुम्ही जर f(1) टाकलं तर तुम्हाला भेटणार इथं 1 चा स्क्वेअर प्लस 1. सो हे तुमच्या मॅथमॅटिक्सचं लॉजिक आहे. मॅथमॅटिक्स काय म्हणतं, जर एक फंक्शन असेल जे चेंज होत असेल तर त्याला आपण फंक्शन ऑफ चेंज असं लिहितो. फंक्शन ऑफ व्हेरिएबल म्हणजे x जर व्हेरिएबल आहे तो त्याला चेंज करतो फंक्शनला कुठल्या, तर फंक्शन ऑफ x लिहिलं जाईल आणि पुढे फंक्शन लिहिलं. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तुम्हाला त्याची व्हॅल्यू झालेली व्हॅल्यू बेटर पडेल. कळलं? सेम विदिन इथं म्हटलं जाईल आता पहा. जर हा फाय आहे, हा विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज होतो तर याचं याला मी असं लिहू शकतो का, फंक्शन आहे फाय विथ रिस्पेक्ट टू टाइम f ऑफ फाय कसं. कळलं का? हो. फ्लक्स चेंजेस विथ टाइम. समजलं हे? इज इक्वल टू म्हणजे आता फ्लक्स इन टर्म्स ऑफ टाइम असणार, जसं हे इन टर्म्स ऑफ x यायचं. ओके, तर इथं तुम्हाला काय दिसेल फॉर्म्युल्यामध्ये, हा जो फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतो याच्यामध्ये चेंज होणारा फॅक्टर कोण आहे, हा डी चेंज होतो का टाइमासोबत. एरिया थोडी टाइमासोबत चेंज होणार आहे, त्याचा काही संबंध आहे का टाइमाशी? संबंध कोणाचा आहे? मॅग्नेटिक फील्डचा. सो चेंज टाइमासोबतचं जे फंक्शन येणार आहे ते कोणासाठी येणार आहे? बी साठी. म्हणजे हा बी जो आहे मॅग्नेटिक फील्ड ते विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार आहे, चेंज इन एरियावर त्याचा काहीच फरक पडणार नाही. कळलं का? कारण आपण म्हटलं तसं होतं, मॅग्नेटिक फील्ड चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. मॅग्नेटिक फील्ड टी चं फंक्शन झाली, सो दॅट्स वाय फाय सुद्धा टी चं फंक्शन झालं. नाही कळलं? परत सांगू? हां ठीक आहे. सो चेंज इन flux with respect to time is equal to integration of change in magnetic field with respect to time into change in area. क्लियर? हा एक फॉर्म्युला तुम्हाला इथे भेटलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत जायचे, समजा इथं दिलेले त्याने लोअर लिमिट दिले s पासून कंप्लीट एरिया पर्यंत जायचे. सो s पासून इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकता तुम्ही, कारण मॅग्नेटिक फील्डला लिमिट नाहीये. काय आहे? अर्थ आहे. अर्थची मॅग्नेटिक फील्ड थोडी युनिट्स मध्ये कसं पाहायला गेलं तर, फक्त विषय असा आहे की ते तुम्हाला मोजता येत नाही, ते खूप पसरलेली आहे. काय असतं, हे असं जर मॅग्नेट असेल आणि नॉर्थ आणि साऊथ आहे तर त्या हिशोबाने ते इन्फिनिटी पर्यंत गेलेली असते अशी. एक तुम्ही पाहिली असेल ना डायग्राम, तुम्ही डायग्राम जर नीट पाहिली असेल ना, तुम्हाला असे जवळच्या रिंग्स असे पाहायला भेटतात ना अशा अशा, आणि जे टायनी रिंग्स अशा अपूर्ण राहून जातात. आलं का लक्षात? मग एकदम स्ट्रेट वाली जी रिंग राहील अशी ती पुढे जाईल. मग त्याची लिमिट काय आहे? त्याची लिमिट काय आहे? इन्फिनिटी ना. इन्फिनिटीला जाऊन गोल फिरून अशी नाही. सो प्रत्येक मॅग्नेटची रेंज कुठं असते? इन्फिनिटीला असते. हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके, म्हणून त्या वरती अप्पर लिमिट येत नाही, म्हणजे ते समजून घेतलं जातं की ते इन्फिनिटी. ओके, सो पुढे पहा. आता याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटची पण रेंज इन्फिनिटी असते सगळ्या मॅग्नेटची जवळपास. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे ते नॉर्थ पोल साऊथ पोल नसतो ना, कॉइलली क्रिएट होतो. विषय काय आहे, हे जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार आहे त्याची ही अशा स्ट्रक्चर मध्ये तयार होणार आहे. प्रॉब्लेम असा असतो फिजिक्स मध्ये की आपल्याला निग्लिजिबल बनावं लागतं. आपण जे आपल्याला मेजर करता येतं त्याच्यात विकप्पा करतो, तिथपर्यंत त्याचा इम्पॅक्ट कन्सिडर करतो, पण निग्लिजिबलचा आपण इम्पॅक्ट कन्सिडर करत नाही. असं आहे. म्हणजे याची मॅग्नेटिक फील्ड इन्फिनिटी पर्यंत आहे, पण इन्फिनिटी पर्यंत जाता का खरंच ते आपल्याला इम्पॅक्ट देतं का? पण जिथपर्यंत स्ट्रॉंग आहे तिथपर्यंत आपण त्याचा इम्पॅक्ट घेतो. म्हणजे इथपर्यंत आला तर तो स्ट्रॉंग आहे, तो घेऊन टाकेल, पण इथं मिळत नाही. मग कसं असतं फिजिक्स मध्ये, इन्फानाइट फॅक्टर्स आहेत की त्याचा चेंज करतात. म्हणजे भरपूर गोष्टी अशाच आहेत इन्फानाइट पर्यंत आहे. मग आपण फक्त त्याला आपल्या लाईफ मध्ये त्याचा इम्पॅक्ट बसतो तिथपर्यंतची रेंज त्याची कन्सिडर करतो. ऍक्च्युअल मध्ये ते तेवढ्या पुरतं लिमिटेड नाही. कळलं का? हा, समजा तुम्ही इथलं सगळं ग्रॅव्हिटेशन वगैरे सगळं काढून टाकलं, त्या फक्त तेवढ्याच एका गोष्टीला ठेवलं तर ते स्पेस मध्ये इन्फिनिटी पर्यंत जाईल, तुम्हाला इम्पॅक्ट खूप मोठा भेटेल. पण मग इथं भरपूर फॅक्टर्स आहेत ना. इथं अर्थचं ग्रॅव्हिटेशन वेगळं आहे, त्याला अपोज करणार. बाहेरचं ए आणि बी याची एअरची डेन्सिटी डिफरंट आहे. प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा इम्पॅक्ट आहे. सगळ्या गोष्टी एक खट्टा इम्पॅक्ट करून मग त्याचा फरक पडतो. तुम्ही फक्त काय या केस मध्ये काय इम्पॅक्ट होतोय त्याचा स्टडी करता फिजिक्स मध्ये सध्या. जेव्हा तुम्ही म्हणजे मॅक्स लेवलवर जाणार समजा पुढच्या फिजिक्स मध्ये, अपग्रेडेड फिजिक्स मध्ये, त्या टाइम तुम्हाला मग हायर लेवलचा स्टडी करावा लागेल अप टू इन्फिनिटी. कारण मॅथ्स मध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम कशाचे असतात आपल्याला? इन्फिनिटी कॅल्क्युलेशन्स. रामानुजन काय सगळं फेमस आहे, अपडेटेड मॅथमॅटिक्स तेच ना.
जे जुनं मॅथमॅटिक्स होतं ते इथपर्यंत होतं ते सॅच्युरेटेड झालं आता प्रश्न मॅथ्स मध्ये हाच आहे की इन्फिनिटी कॅल्क्युलेशन जो करेल तो मेन असं असतं ते सपडे पा. तर याच्यामध्ये अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ काय म्हणतो पहा. आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला एक फॉर्म्युला जो भेटला होता तो काय भेटला होता, फायचा फॉर्म्युला भेटला होता, फाय ऑफ टी असं म्हणू शकता तुम्ही त्याला, व्हेन फाय चेंजेस विथ टाइम. नुसतं फाय आहे ऍक्च्युअली, पण जर टाइम मध्ये चेंज होत असेल तर त्याची इक्वेशन फाय ऑफ टी घेतलं जाईल इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एस टू इन्फिनिटी जवळपास येईल ते, आणि इथं मॅग्नेटिक इंडक्शन विथ रिस्पेक्ट टू चेंजेस विथ टाइम अँड चेंज इन एरिया. ओके क्लियर. हा फॉर्म्युला तुमचा फायचा. मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला होता जो सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला मानला जातो या चॅप्टर मधला, जो की फॅरेडेचा लॉ आहे. EMF इज इक्वल टू मायनस n d phi बाय dt. कळालं. हा तुमचा सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये तुम्ही असं कन्सिडर करायचं की नंबर ऑफ टर्न सध्याला किती आहेत आपल्याकडे, 1. एकच टर्नची कॉईल आहे. क्लियर. एकच टर्नची कॉईल आहे. मग काय होईल इथं, जर 1 टर्नची कॉईल असेल तर ही फाय ची व्हॅल्यू मी इथं टाकू शकतो का, टाकू शकतो ना. हा मग आता ती व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करा, फाय ची व्हॅल्यू. मग काय भेटेल तुम्हाला, E इज इक्वल टू अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ EMF जो इंड्यूस होणार तो किती होणार, मायनस डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि फाय ची व्हॅल्यू किती आहे, हे इंटिग्रेशन ऑफ s, हे बघा इथं लिहू वाटस, इंटिग्रेशन ऑफ s टू इन्फिनिटी b वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम इनटू dA वेक्टर. कळालं का. दिसते का फॉर्म्युला दिला 12.9. हा फॉर्म्युला कुठून आला, हे फाय काढला मी एका फील्ड साठी आणि तो फाय घेऊन फॅरेडेज लॉ मध्ये सबस्टिट्यूट केला, मला EMF चा एक वेगळा फॉर्म्युला भेटतो इन टर्म्स ऑफ इंटिग्रेशन. ओके क्लियर. तर या फॉर्म्युल्याची पण तुम्हाला समजायची गरज पडणार, म्हणजे फायला इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढावं लागतं कधी कधी. ओके विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हॅरी होत असतो त्या टाइमला बी तुम्हाला टाइमला सोबतचं रिलेशन काय असते दिलेलं असतं, या फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. कळलं. EMF इंड्यूस होतं. ओके खाली एक पंच लाईन दिलेली बघा सर्वात शेवटच्या पॅराग्राफ मध्ये, वी कॅन सी दॅट इवन इफ B does not change with time, flux may still vary if the area S changes with time. म्हणजे आपण याच्यामध्ये पाहू शकतो की जर B जर का टाइमासोबत चेंज होत नसेल तर तुमचा EMF जो आहे तो स्टिल चेंज होणार. कोणाच्या विथ रिस्पेक्टिव्ह, कारण दोन पॅरामीटर आहेत ना, आहे की नाही. एरिया पण तर व्हॅरी होतो ना, छोटा एरिया मोठा एरिया, तो फील्डनुसार एरिया कमी असतो की नाही. तुम्ही कमी एरिया पकडणार तर कमी EMF प्रोड्यूस होईल कारण कटिंग कमी होणार, बरोबर. जास्त एरिया पकडणार जास्त कटिंग होणार. सो दोन पॅरामीटरवर डिपेंड आहे, एक मॅग्नेटिक फील्ड आणि सेकंड एरिया. जर मॅग्नेटिक फील्ड टाइमनुसार व्हॅरी होत नसेल तर काही प्रश्न नाहीये, पण एरिया चेंज झाला तर EMF चेंज होईल. कळलं. सो सीईटी मध्ये असे प्रश्न विचारले जातात तुम्हाला पंच लाईन मध्ये, एक सिंगल सेंटेन्स असतं, EMF व्हॅरीज विथ, मग खाली लाईन्स असतं, मग त्या 4 लाईनीमध्ये लक्षात ठेवायचं तो कोणाकोणावर डिपेंड आहे आणि एरिया. दोघांमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड चेंज विथ टाइम झाली तरी पण तो चेंज होणार, एरिया चेंज झाला तरी पण तो चेंज होणार. महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे पहा, नेक्स्ट टॉपिक आहे पहा, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे जर मोशन मध्ये जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो तो किती तयार होतो मोशन असताना. ओके मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे हा कॉन्सेप्ट आला समजा तुमच्या जनरेटर मध्ये. जनरेटर नाही ना सर, नाही म्हणजे जनरेटर मधला कॉन्सेप्ट येतो त्याच्यावर वर्क करतो ते. जर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मोशन करणाऱ्यावर तयार करायचा असेल तर, म्हणजे मोशन जनरेटर मध्ये येतील तुम्हाला टॉपिक काढून टाकला गेला तर प्रिन्सिपल्स आहेत, ऍप्लिकेशन काढलंय प्रिन्सिपल आहे. ओके आता याचं काय म्हणणं आहे की जर कंडक्टर असेल कोणी, तो जर का रोटेट होत असेल लाईक दिस, एक तुमचं मॅग्नेट होतं, एक मॅग्नेट होतं आणि हा एक कंडक्टर आहे, हा असं पुढे मागे होतोय, बरोबर. तर या कंडक्टर जर मूव्ह होत असेल असा तर याच्या मुवमेंट मध्ये असताना याच्यामध्ये EMF किती प्रोड्यूस झाला, कळालं का.
म्हणजे हा स्टॅटिक असणं आणि हा मुवमेंट मध्ये असणं या दोघांमध्ये ईएमएफ प्रोड्यूस होण्याचं प्रमाण वेगवेगळे आहे. कळालं का? दोन केसेस आहेत ना. एक तर हा मॅग्नेट होऊ शकतो तेव्हा आपण फ्लक्स कट होते त्यावेळेस याच्यामध्ये ईएमएफ थोडासा वेगळा तयार होतो. आणि जर हा मूव होत असेल आणि त्यावेळेस जो ईएमएफ प्रोड्यूस होईल तो थोडासा वेगळा होईल बिकॉज ऑफ दिस मोमेंट. हा ऑब्जेक्ट जो मोमेंट मध्ये होता त्याच्यामुळे फरक पडत असतो. त्याच्यामुळे वर्कचा जो फरक पडतो कारण हा वेलोसिटी मध्ये याची वेलोसिटी याचा फोर्स आणि जे डिस्प्लेसमेंट असतं ते मल्टिप्लाय होऊन एक वर्क डन प्रोड्यूस होतं आणि ते वर्क डन म्हणजे त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेला ईएमएफ असतो. कळेल तुम्हाला त्याचा पुढे. ओके, माझा म्हणण्याचा अर्थ आहे फक्त की मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स कसा असतो. कोणते ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो मूव्ह जर होत असेल असा आणि तो मूव्ह होऊन जर कटिंग करतोय तर तो त्या मॅग्नेटिक फील्डला जेव्हा कट करणार तेव्हा याच्यामध्ये जो ईएमएफ प्रोड्यूस होईल तो किती असणार. कळला क्वेश्चन? परत सांगू? ओके, सो पहा हा टॉपिक क्लिअर. फक्त फॉर्म्युला इम्पॉर्टंट होते या टॉपिक मध्ये. डेरिव्हेशनच्या आधी लागू नका, लक्षात ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल. पुढे पहा याच्यात पण तीच इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला कॉन्सेप्ट थोडा. सो तुम्ही तुमच्याकडे फिगर आहे पहा. फिगर इथं काढतो वाटलं तुम्ही. एक अशी रॉड आहे म्हणजे मेटॅलिक स्ट्रीप आहे. ओके, याच्यामध्ये एक रिंग आहे अशी जी सी आणि बी असणार. इथं डी ए. त्यानंतर हा मोशन देतो इकडे व्ही वेलोसिटीने. ओके, बीसी आणि याच्या इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे तर एक्स डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. इथून इथपर्यंत जायला तो एक्स डिस्प्लेसमेंट परफॉर्म केला त्याने आणि तो कुठे चालला असं तिकडे चालला. कळालं का? ही स्ट्रीप आहे हे मूवमेंट देते अशी. ओके, आणि हे जे तुम्हाला इथं प्लस आणि हे असे दिलेले आहेत ना हे मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड कशी ही तुमच्या जो ब्लॅक बोर्ड आपल्याकडे जो बोर्ड आहे या बोर्डला परपेंडिक्युलर आहे. कळालं का? अशी फील्ड असते ती. म्हणजे कशी ते सांगतो मी तुम्हाला. एवढी जी लेंथ आहे याची लेंथ एल आहे. क्लिअर? एवढं सगळं स्ट्रक्चर आहे पहा. त्याच्यामध्ये हे जे मॅग्नेटिक फील्ड दाखवली का तुम्हाला इथं ही कशी आहे ही ऍक्च्युअली अशी आहे. कळालं का? अशी मध्ये घुसलेली म्हणजे अशी जाते ती आर पार निघणार अशी तिकडं. कळतंय का? हे साईड काय असतं प्लस आणि असं बाहेर ना राऊंड. हे मॅग्नेटिक फील्ड पेपरला पेनेट्रेटिंग आहे अशा टाइपची आरपार निघणारी अशा टाइपचं मॅग्नेटिक फील्डचं साईन आहे. कळलं का हे? म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अशी पेनेट्रेटिंग आहे अशी जाते सगळी. आणि अशी मॅग्नेटिक फील्ड असताना हा जो बीसी ऑब्जेक्ट आहे हा याच्यावरती असा मूव्ह होतोय आणि त्याने किती डिस्प्लेसमेंट परफॉर्म केलेलं आहे इथं होता इथून एवढं डिस्प्लेसमेंट परफॉर्म केलेलं आहे. ओके, आणि याची सुरुवातीला लेंथ किती होती एवढी इथं एल लेंथ आहे. हा एक्स डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतो आणि याची वेलोसिटी किती आहे बी. कळलं ही कंडिशन? हे कंडिशन कळली का? आता साधा विषय जर एक ऑब्जेक्ट एक्स डिस्प्लेसमेंट परफॉर्म करणार त्याच्यावर बी वेलोसिटी लागलेली आहे सो ऑब्वियसली आपण वर्क डन करतो की नाही? वर्क डन होणारच आहे ना. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. बरोबर? जेवढा हा वर्क डन करतो तेवढा याच्यात ईएमएफ प्रोड्यूस होतो असं काही समज. आता इलेक्ट्रिकल मधला वर्क डन आणि मेकॅनिकल मधला वर्क डन त्यात थोडासा फरक असतो. म्हणजे बारीक आहे पण कॉन्सेप्ट तेच आहे. मेकॅनिकल मधूनच इलेक्ट्रिकल जनरेट केलं गेलं आहे. तुम्ही कधी पण पहा मी तुम्हाला मेकॅनिकल मधूनच इलेक्ट्रिकल शिकवतो कारण तसंच येते तसंच तयार केलं गेलेलं आहे. तुम्ही पण तसंच शिकायचे. पहिले मेकॅनिकलचा अभ्यास करावा लागतो मग इलेक्ट्रिकलचा समजावा लागतो. पुढे पहा याच्यामध्ये फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे सर्वात जास्त. कॉन्सेप्ट पण जास्त महत्त्वाचा नाही पण फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. तिथं बघा कंडिशन दिलेली आहे कोणतं रीड करत आहे मीच वाचतो. एक फिगर दिसते पण तुम्हाला रेक्टँग्युलर स्ट्रिप रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ एबीसीडी. त्याचा एरिया किती असणार? या रेक्टँग्युलर स्ट्रिपचा एरिया किती असणार? एवढा एरिया किती ग्राफ केला आहे. एरिया कसा काढतो आपण? हा रेक्टँगल आहे लेंथ इनटू ब्रेथ. सो याचा एरिया किती असणार? लेंथ किती त्याची एवढी एल
आणि तो किती डिस्प्लेसमेंट गेला x लेंथ इंटू ब्रेथ हा ऑक्युपाइड एरिया कळालं का हे हां दिसतोय का तुम्हाला त्यांनी एरिया किती ऑक्युपाई केलाय Lx केलाय सिच्युएटेड इन अ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड B इंडक्शन हे जे मॅग्नेटिक फील्ड जे तुम्हाला हे दाखवली का मी पेनिट्रेटिंग मॅग्नेटिक फील्ड हे किती मॅग्नेटिक फील्ड आहे B वेक्टर क्लियर पेनिट्रेटिंग मॅग्नेटिक फील्ड B वेक्टर as the wire PC of a length L is moved with the velocity of v to increase the x the area of the loop ABCD increases हे BC जे आहे हे v velocity ने मूव होत आहे त्याने किती डिस्टन्स मूव झाला तो x डिस्टन्स मूव झाला याच्याने काय होत आहे हा जो एरिया आहे याच्यामधला Lx हा एरिया कंटिन्युअसली वाढत जाईल ना कंटिन्युअसली वाढणार नाही का तो हा x वाढत राहील ना लेंथ चेंज होणार नाही पण हा x आता इथे आहे मग त्याच्यानंतर पुढे राहील सो x ची व्हॅल्यू कंटिन्युअसली वाढत राहील मग हा एरिया कंटिन्युअसली वाढत राहील कळालं सो एरिया कंटिन्युअसली चेंजेस बिकॉज ऑफ BC मूविंग अवे फ्रॉम द AD clear with the v velocity so that's why thus the flux B through the loop increases with the time जे काय फ्लक्स आहेत ते पण इन्क्रीज होत राहतील कारण कंटिन्युअसली हे मूवमेंट होत राहील याच्यामधले एवढ्या एरियामध्ये जर हा एरिया कंटिन्युअसली वाढत राहिला तर हे मध्ये मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाइन्स पण वाढत राहतात ना प्लस म्हणजे काय किती एरियामध्ये किती मॅग्नेटिक इंडक्शन ओके जर हा एरिया वाढणार आताच आपण पाहिलं होतं पहा फायचा फॉर्म्युला टोटली डिपेंड असतो मॅग्नेटिक इंडक्शन आणि चेंज इन एरियावर पाहिलं होतं का तर एरिया जर वाढणार तर फ्लक्स वाढतात की नाही सांगितलं होतं ना सगळं शेवटी हां ते स्टेटमेंट आहे जर मी x ला इन्क्रीज करणार सो ऑब्वियसली फ्लक्स इन्क्रीज होईल हे डाऊट याच्यामध्ये हां पुढे पहा सो अकॉर्डिंग टू द फ्लक्स रूल मग फ्लक्स रूल काय म्हणतो महत्वाचं आहे पहा induced EMF will be equal to the rate of change of magnetic flux through a conducting circuit is changing as stated in equation 12.9 जे 12.9 आपण इक्वेशन पाहिलं होतं त्याच्यानुसार तो EMF इंड्यूस्ड होणार मग ते 12 पॉइंट इक्वेशन काय होतं ते तर EMF जो इंड्यूस्ड होणार आहे तो काय होणार आहे मायनस डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑफ इंटिग्रेशन ऑफ S टू B वेक्टर एरिया वेक्टर कळालं का हे जे इक्वेशन आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं हा इंड्यूस्ड EMF चा इंड्यूस्ड EMF चा इक्वेशन आहे याला म्हणतात फ्लक्स रूल हा फ्लक्स रूल आहे जर तुम्हाला कोणी विचारलं फ्लक्स रूल काय म्हणतो तर हे म्हणतो क्लियर अकॉर्डिंग टू फ्लक्स रूल किती EMF इंड्यूस होणार एवढा EMF इंड्यूस होणार हे कळलं का हां ओके पुढे पहा the induced EMF will be causes the current in the loop आता EMF जर इंड्यूस होणार या लूप मध्ये म्हणजे या ABCD लूप मध्ये तर ऑब्वियसली यामध्ये काय फ्लो होईल इंड्यूस EMF झाला म्हणजे काय फ्लो होतं करंट फ्लो होतं ना याचा विचार करण्याची काय गोष्ट आहे सांगितलं ना EMF करंट डायरेक्ट फ्लो होत नाही पहिले काय पाहिजे EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे त्याच्यामध्ये जे चार्जेस आहेत त्यांना मोशन मध्ये आणण्यासाठी फोर्स लागणार त्याला म्हणतात इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स त्याला पण तुम्ही इनडायरेक्टली पोटेन्शियल डिफरन्स म्हणून घ्या या केस मध्ये हां व्होल्टेज समजा इनडायरेक्टली व्होल्टेजच असतं ते पोटेन्शियल डिफरन्सच असतो तो फक्त विषय असा आहे की जो याच्यामध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात फ्री इलेक्ट्रॉन्स त्यांना मोशन मध्ये आणण्यासाठीचा फोर्स असतो तो म्हणून त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतात आणि इलेक्ट्रॉन जर मोशन मध्ये आले म्हणजे त्याच्यातून काय फ्लो होतो करंट कधी फ्लो होतो जेव्हा फ्री इलेक्ट्रॉन मोशन मध्ये येतात ते करंट ते कॅरी करतात चार्जेसला दॅट टाइम करंट फ्लो होणार सो ऑब्वियसली त्याचं नाव त्याच्यामुळे दिलं गेलं आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ओके पुढे पहा मग हा इलेक्ट्रोमोटिव्ह जो फोर्स असतो त्याच्यामुळे तुमच्यामध्ये करंट इंड्यूस्ड होईल ओके आणि मग इट इज अज्यूम दॅट देयर इज इनफ रेजिस्टन्स ऑफ द वायर सो इंड्यूस्ड करंट इज व्हेरी स्मॉल प्रोड्युसिंग निग्लिजिबल मॅग्नेटिक फील्ड ऑब्वियस इफेक्ट आहे की आपण जर ही मॅग्नेटिक फील्ड जर का खूप स्मॉल घेतली म्हणजे त्याची काही एवढी इंटेन्सिटी नाहीये मॅग्नेटिक फील्डची तर मग याच्यामध्ये EMF इंड्यूस होतच असतो पण तो कधी कधी निग्लिजिबल होतो तो आपल्याला जाणवत नाही आणि तो का जाणवत नाही कारण हे जे तुम्ही मटेरियल वापरलेलं आहे हे जे मटेरियल वापरलंय तुम्ही हे मेटल वगैरे काहीतरी असेल ना कॉपर ॲल्युमिनियम व्हॉटएव्हर त्याच्यात तुम्ही करंट मेजर करणार इथे काय मीटर लावून
बरोबर की नाही? याला कॅलोरीमीटर लावलेला असतो ना तुम्ही, करंट मेजर जातो, करंट जातोय का नाही. या मेटलचं स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असतो की नाही. प्रत्येक मटेरियलला स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असतो. तो इंटरनल रेजिस्टन्स ओव्हरकम केल्याशिवाय तुम्हाला करंट डिटेक्ट होणार नाही. मग तुमची मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जर वीक असेल, बरोबर, जर ही वीक असेल तर हा ईएमएफ जो आहे तो पण वीक होईल ना, किंवा मिनिमम होईल. हा जर मिनिमम झाला तर याच्यामध्ये जे करंट प्रोड्यूस होणार आहे ते पण मिनिमम होईल. आणि ते करंट जर ह्या इंटरनल रेजिस्टन्सला ओव्हरकम नाही करू शकला तर मग तुम्हाला डिटेक्ट होईल का? नाही. मग त्याचं म्हणणं आहे की मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग ठेवा म्हणजे तुम्हाला डिटेक्ट होईल. कळलं का? ते वीक असली म्हणजे ते तयार होत नाही असा भाग नाहीये, निग्लिजिबल तयार होतो. ओके, पुढे पहा. सो आता द फ्लक्स फाय थ्रू द प्लेट ABCD इज BLX. आता हा फॉर्म्युला कुठून आला? हे कळतंय ना सगळं लिंकेज? हां नाही कळालं सांगा मला. साहिल लक्ष द्या. बघा इकडे आता फाय फ्लक्स किती असेल याच्यामध्ये? फ्लक्सचा सर्वात बेसिक फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला मी? मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया. सर्वात फंडामेंटल फॉर्म्युला B आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड B असणार, B वेक्टर समजा किंवा B म्हणून घ्या तुम्ही त्याला B. पण या ठिकाणी एरिया काय आहे? LX ना, हा L आणि हा X वाढत राहील, त्याच्यानुसार तो एरिया चेंज होत राहील. सो या ठिकाणी मी एरियाची जागी LX लिहू शकतो का? तर मग मला या केस मध्ये फाय BLX भेटतो की नाही? कळलं हे? तिथं B फायची व्हॅल्यू BLX आली कुठून? इथून. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस न्यूमेरिकल मध्ये फाय लेंथ वगैरे दिलेली असते आणि चेंजिंग एरिया दिलेला असतो. सो दॅट टाइम आपल्याला फ्लक्स काढायचं असतं. फ्लक्सचा फॉर्म्युला सोपा आहे लक्षात ठेवायला, BLX. नाव पण छान आहे, लय पण छान आहे, BLX. ओके, सो आपल्याला फायचा फॉर्म्युला काढण्याचा काही प्रॉब्लेम नाही येतो. हा फायची व्हॅल्यू घेऊन आपण इथे ईएमएफच्या याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू शकतो आणि आपल्याला आन्सर काढता येऊ शकतो. मग आता मी जर इथे ईएमएफ मेजर करण्याचा प्रयत्न केला तर या केस साठी ईएमएफचा ऍक्च्युअल फॉर्म्युला काय होता? आता हे तर फ्लक्स रूल होता, हे मागच्यावर आलेला आहे. ईएमएफचा ऍक्च्युअल फॉर्म्युला असतो -d∅dt अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. ओके, जर मी या फॅराडेज लॉ मध्ये या फ्लक्सला सबस्टिट्यूट केलं या केस साठी पर्टिक्युलरली तर मला काय फॉर्म्युला भेटेल? E is equal to minus d by dt आणि फायची व्हॅल्यू काय घ्यायची? BLX. क्लियर? हे कळालं? आता पुढे पहा. याच्यामध्ये BL ला तुम्ही थोडंसं बाहेर घ्या. ओके, कारण याच्यामध्ये व्हॅरिंग गोष्ट कुठली आहे? तुम्ही मॅग्नेटिक फील्डला चेंज करत नाहीये, तुम्ही हे फिक्स ठेवलेली आहे. तुम्ही हे L चेंज होणार नाहीये, याचा चेंज काय होईल फक्त? कारण हे जो स्ट्रिप आहे ही पुढे मागे जाणार आहे, अशी होणार आहे, बरोबर ना? म्हणजे याच्यामध्ये फक्त डिस्टन्स कोणतं चेंज होणार आहे? x चेंज होणार आहे. सो कॉन्स्टंट क्वांटिटी कधी पण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर असते आणि व्हेरिएबल क्वांटिटी डेरिव्हेटिव्हच्या आत. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे याच्याबद्दल. सो मायनस हा b बाहेर येणार, l पण बाहेर येणार, जे की चेंज होणार नाही. डेरिव्हेटिव्ह फक्त कोणाचा येईल? dx/dt. हे डाऊट याच्या हे कळतंय व्यवस्थित? पुढे पहा. आता इथं हे मायनस साइन तरी का काढून टाकलं फॉर्म्युल्यावरनं? तो फक्त ईएमएफ ची मॅग्निट्यूड घेतोय. मग या ईएमएफ ला जर तुम्ही इथं मॉड लिहिणार मॅग्निट्यूड ऑफ ईएमएफ तर हे मायनस साइन घ्यायची गरज नाही. कळालं का? ओनली मॅग्निट्यूड ऑफ ईएमएफ. जर तुम्ही ईएमएफ घेतला तर डायरेक्शन पण घ्यायचं, कारण वेक्टर क्वांटिटी ना, त्याला डायरेक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्म. सो प्रत्येक गोष्टीचा अर्थ असतो. मॉड घेतला तर डायरेक्शन घ्यायची गरज नाही, बिकॉज डायरेक्शन डझंट मॅटर, ओनली मॅग्निट्यूडच्या गप्पा आहेत. सो या ठिकाणी त्याने मॅग्निट्यूड बद्दल बोलतोय फक्त, म्हणून आता मायनस साइन काढून टाकलं. ओके, आता इकडे पहा. चेंज इन, आता x म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट की नाही? हे काय आहे? x डिस्प्लेसमेंट आहे ना. मग चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय? वेलोसिटी. मग याची जागी वेलोसिटी देत काय मी का? नाही. चालेल ना? मग चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम मी वेलोसिटी म्हणू शकतो. सो अकॉर्डिंग टू दिस ईएमएफ ची मॅग्निट्यूड इज इक्वल टू BLV झालं. कळालं का हे? हां,
सो हा एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युला ईएमएफचा. जर का कंडक्टर जो असेल तो जर मोशन मध्ये असेल, ओके, सो दॅट टाइम त्याच्यामध्ये मोशन वाल्या कंडक्टर मध्ये किती ईएमएफ इंड्यूस होतो? बी ईएमएफ इंड्यूस होतो. याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? मॅग्नेटिक फील्ड माहिती पाहिजे, त्याची ही लेंथ माहिती पाहिजे आणि त्याची व्हेलॉसिटी माहिती पाहिजे. या तीन गोष्टी माहिती असतील तुम्ही त्याच्यामध्ये तयार होणारा ईएमएफ ला फाइंड करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, काही समजलं नसेल एवढं तरी कमीत कमी लक्षात ठेवा. ज्याला काहीच कळलं नसेल त्याच्यासाठी सांगतो. ओके, पुढे पहा. आता इथून आपण थोडंसं ईएमएफच्या मॅक्झिमम ईएमएफ किती इंड्यूस होतो वगैरे याच्याकडे जाऊ. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे प्रत्येकाला? सी, जर का सपोज आपण अजून करतोय की बीसी मधनं एक क्यू चार्ज पास होतोय. या बीसी मधनं किती चार्ज पास होतोय? क्यू. आता चार्ज पास होणार तेव्हा तर करंट पास होईल ना. जर त्याच्यातनं करंट पास होतोय इनडायरेक्टली त्याच्यामधनं चार्ज पास होतोय. ओके, तो पुढे पहा. जर त्याच्यातनं क्यू चार्ज पास होत असेल तर तो जो चार्ज आहे तो या मोशन मुळे एक फोर्स एक्सपिरियन्स करतो. कारण हा कंडक्टर कशामध्ये आहे? मोशन मध्ये. तो एक फोर्स एक्सपिरियन्स करतो. तो चार्ज वरती फोर्स लागत असतो आणि तो फोर्स काय एक्सपिरियन्स करत असतो? अकॉर्डिंग टू लॉरेन्स फोर्स. लॉरेन्स फोर्स असतो. हा ऍक्च्युअली हा कन्सेप्ट इंजिनिअरिंगचा आलेला आहे तुम्हाला इथं, फक्त फॉर्म्युला म्हणून त्याचा वापर करा. ओके, जेव्हा कंडक्टर इकडे पहा, जेव्हा कंडक्टर मोशन मध्ये असतो तेव्हा बिकॉज ऑफ दिस मोशन याच्यावरती याचा जो चार्ज याच्यातनं पास होणार आहे, म्हणजे याच्यातनं काही चार्जेस पास होणार आहेत की नाही? करंट फ्लो होईल ना. असा करंट फ्लो होणं म्हणजे नेमकं काय? फ्लो ऑफ चार्जेस. चार्जचा फ्लो होण्यास करंट म्हणतो आपण. काय वेगळं आहे त्यामध्ये? पण चार्ज जो फ्लो होणार आहे याच्यावर एक फोर्स एक्सपिरियन्स होतो, म्हणजे याला एक फोर्स लागतो असा. तो फोर्स लॉरेन्स फोर्स म्हणतात त्याला आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे तो पाहून घ्या. काय तो फॉर्म्युला लॉरेन्स फोर्सचा? F is equal to charge q into velocity cross product of magnetic field. क्लियर? हा फॉर्म्युला फक्त तेवढा लर्न करा. कारण गोष्ट अशी आहे की हा फॉर्म्युला इंजिनिअरिंग मध्ये याचं डेरिव्हेशन तुम्हाला पाहायला भेटेल. लॉरेन्स फोर्सचं काय आहे इथं सध्याला फक्त अपेक्षित आहे की तुम्ही तेवढा रटून घेतला पाहिजे. ओके, म्हणण्याचं फक्त एवढं रटून घ्या फक्त की जर हा मॅग्नेटिक इंडक्शन मध्ये असताना हा जर रोटेट होत असेल म्हणजे मूव्ह होत असेल तर याच्यावर एक फोर्स एक्सप्रेस होत असतो या चार्ज वरती. त्या फोर्सला लॉरेन्स फोर्स म्हणतात आणि त्या फोर्सचा फॉर्म्युला असतो F इज इक्वल टू क्यू चार्ज इनटू मॅग्नेटिक फील्ड क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेलोसिटी. त्या कंडक्टरची वेलोसिटी. कळलं का? ऍक्च्युअली पाहायला गेलं ना हे मोमेंटम फोर्स आहे त्याचा, म्हणजे मोमेंटमच्या हिशोबाने. ओके, कारण तो मोशन मध्ये येतोय म्हणजे काय त्याला रेजिस्ट करणार आहे? मोमेंटम रेजिस्ट करणार आहे, इनर्शिया फोर्स रेजिस्ट करणार आहे. मेकॅनिकल मध्ये याला मास इनटू वेलोसिटी म्हणतो आपण. मोमेंटम फोर्सला जो रेजिस्टन्स क्रिएट करतो तर ते सेम गोष्ट आहे. मेकॅनिकल मध्ये जिथं मास म्हणतो तुम्ही ते त्या हिशोबाने इथं चार्ज येतो. इलेक्ट्रिकल मध्ये मेकॅनिकल जसं मास असतं ना, जे मास कॅरी होत असतं तसं पुढे मागे कुठेही कोण फिरतं मेकॅनिकल मध्ये? मासच फिरताना घेऊन तिकडे. हा, इथं कोण फिरतंय? चार्ज फिरतोय. तर मासची अनालॉजी इलेक्ट्रिकल मध्ये कोणाशी केली जाते? चार्ज सोबत. आणि वेलोसिटी इथं मॅग्नेटिक इंडक्शन आणि वेलोसिटीचा प्रोडक्ट आहे. कळलं का? ते मोमेंटमला रिप्रेझेंट करणारा फोर्स आहे मेकॅनिकलच्या हिशोबाने. ओके, हा फोर्स जो असतो हा परपेंडिक्युलर असतो. आता हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर असतात पहा. विषय कसा आहे? तुमच्या ऑब्जेक्टची जी वेलोसिटी म्हणजे हा जो BC आहे, हा जो वेक्टर आहे पहा हा असा आहे. ओके, आणि तुमची मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? अशी. कळालं का? हे पहा, हे असं आहे आणि हे अशी. हे दोघांच्यामध्ये किती डिग्रीचा गॅप आहे? 90 डिग्री ना. मग म्हणून इथं क्रॉस प्रोडक्ट आलेला आहे. बरोबर? हे क्रॉस प्रोडक्ट आहे आणि हे V आणि B दोघं एकमेकाला किती डिग्री मध्ये इन्क्लाइंड आहे? 90 डिग्री. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आणि वेलोसिटी आर परपेंडिक्युलर टू इच अदर अकॉर्डिंग टू डायरेक्शन. क्लियर? हे महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे क्रॉस प्रोडक्ट करून निघणार पुढे. मग त्या हिशोबाने ते BC ला कसे झाले? परपेंडिक्युलर. नाही ते ठीक आहे. आता ही जी V ना
हा जो व्ही आणि बी ला हे एकमेकाला पॅरलल काय म्हणतात त्याला परपेंडिक्युलर आहे आणि या दोघांचा परपेंडिक्युलर ते हा जो फोर्स आहे हा फोर्स तुम्ही दाखवले हा फोर्स जो आहे हा दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे आणि फोर्स जो असतो या BC ला पॅरलल असतो म्हणजे या डायरेक्शनने लागतो चार्ज सोबत कळलं का BC ला पॅरलल फोर्स असतो आणि हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतो अशी ती केस आहे आता पुढे पहा डेरिव्हेशन थोडंसं किचकट आहे समजायला वेळ लागेल ओके सो द फोर्स F is a constant along the length L wire BC and non-zero elsewhere V is equal to 0 for the stationary part of CDAB of the wire frame. The charges Q moves L distance along the wire and work done by the Lorentz force. Work is equal to force into length. So आता याच्यामध्ये थोडंसं अजून पुढे कन्सिडरेशन मध्ये येणार पहा हा सगळा मॅटर कशासाठी माहिती का हा EMF काढण्यासाठी हे पहा मला एक रफ स्ट्रक्चर सांगतो म्हणजे काय करायचं ते कळेल EMF चा जो फॉर्म्युला असतो या केस मध्ये जेव्हा मोशन्स होत असते त्या टाइम EMF चा फॉर्म्युला असतो किती वर्क डन होते ओके किती चार्ज मध्ये कळलं ना हा पण एक EMF चा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा हाऊ मेनी वर्क डन कंप्लीटेड इन हाऊ मेनी चार्जेस क्लियर सो त्याला म्हणतो आपण EMF कारण हा व्होल्टेजचा फॉर्म्युला सर हे वर्क डन कुठून आले हे वर्क डन ऍक्च्युअली पॉवर वरून आलेले आहे पॉवरचा फॉर्म्युला होता पहा व्होल्टेज इनटू करंट मी सांगितलं तुम्हाला त्या व्होल्टेज इनटू करंट मधनं हे चार्जेसला डिवाइड बाय टाइम केला की तुम्हाला चार्जेस भेटतो तो टाइम कॅन्सल होऊन जातो त्या पॉवर मधनं हे इकडे व्होल्टेज तुम्हाला बाजूला काढता येईल आता इथे काढायची गरज नाही फॉर्म्युला लर्न करून घ्या तीन चार स्टेप वाढतील सो EMF चा अजून एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे वर्क डन पर युनिट चार्ज वर्क डन पर युनिट चार्ज वर्क डन म्हणजे काय असतं फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट एटा विचार फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट ओके हा डिस्प्लेसमेंट किती करतोय समजा त्याला L डिस्प्लेसमेंट करतोय आता हा फोर्स जो आहे ना हा इकडे असा लागतोय बघा हा चार्ज इथं होता Q चार्ज हा इथून इथं जाणार आहे सप्लाय होणार आहे ना हा तर हा किती लेंथ परफॉर्म करतोय समजा L लेंथ परफॉर्म करतोय बरोबर ना आपण चार्ज वरचा फोर्स काढतोय याचा वर्क नाही काढतोय कळतंय का मी ह्या चार्ज वर लागलेला फोर्स काढतोय चार्जने किती वर्क केलं ते काढतोय मी हा चार्ज इथून इथपर्यंत किती लेंथ परफॉर्म करतो L लेंथ डिस्प्लेसमेंट जातो ना सो याचा डिस्प्लेसमेंट किती असलं पाहिजे L आणि याच्यावर फोर्स कुठला लागतो आता सांगितलं मी लॉरेन्स फोर्स चार्ज वरती कुठला फोर्स एक्सपिरियन्स होत असतो लॉरेन्स फोर्स एक्सपिरियन्स होत असतो लॉरेन्स फोर्सचा फॉर्म्युला आहे चार्ज इन ब्रॅकेट मॅग्नेटिक फील्ड क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेलोसिटी कळालं मग आता विषय असा आहे मला काढायचं काय होतं हा EMF काढायचा होता मला एवढ्या केस मध्ये लागला म्हणजे लॉरेन्स फोर्स मुळे किती EMF लागला त्याच्यावर मग हा EMF कसा भेटणार ते वर्क डनचा फॉर्म्युला मध्ये हा फोर्स टाकायचा हा लॉरेन्स फोर्स कुठे टाकायचा वर्क डनच्या फॉर्म्युला पहिले या लॉरेन्स फोर्सला थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्या क्रॉस प्रोडक्टला आपण कसं लिहितो मॅग्निट्यूड मध्ये जर P वेक्टर असेल त्यांचा क्रॉस वेक्टर असेल Q वेक्टर PQ तर काय लिहिला मॅग्निट्यूड ऑफ P वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ Q वेक्टर आणि साइन ऑफ थीटा कळालं का डॉट प्रोडक्टला काय घेतलं होतं कॉस ऑफ थीटा थीटा असतो अँगल बिटवीन टू वेक्टर्स सो त्या हिशोबाने इथं कोण आहे B वेक्टर आणि B वेक्टर की नाही हा सो B वेक्टरची मग काय येणार इथं याला मी थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर हा Q ओके देन B वेक्टर आणि B वेक्टर यांच्या हिशोबाने काय झालं ते मॅग्निट्यूड ऑफ B वेक्टर त्याला मी फक्त B म्हणू शकतो 1 मिनिट श्रीकांत भरपूर टाकून डार्क किती जरी टाकलं ना तरी पण ते मागच्या बाजूला स्टोर होऊन जातं त्याच्या हा बॅक साईडला आणि ते फ्रंट साईडला येत नाही हा प्रॉब्लेम राहतो कारण तो पेन ऑलवेज असा राहतो ना पेन कधी पण लिहिताना अगेन्स्ट ग्रॅव्हिटी असा असल्या कारणाने ना ते सगळं असं स्टोर होत राहतं सगळं खाली जातो हा प्रॉब्लेम असतो सो हा क्यू आहे पहा
आणि हे हा बी आणि व्ही, या बी चा जो डॉट मॅग्निट्यूड असेल त्याला मी बी म्हणणार, व्ही चे जे मॅग्निट्यूड असणार त्याला मी व्ही म्हणणार, आणि यांचा क्रॉस प्रोडक्ट असल्या कारणाने साइन ऑफ थीटा. कळालं नाही? ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाका, काय भेटणार तुम्हाला? वर्क डन इज इक्वल टू क्यू बी व्ही साइन ऑफ थीटा इंटू एल. कळालं? आता ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाका म्हणजे हे भेटेल. नाही कळालं का? हां, मग मी हे बेस्ट ऑप्शन आहे, याला म्हणतात रिव्हर्स इंजिनिअरिंग. रिव्हर्स इंजिनिअरिंग आउटपुट कडनं इनपुट कडे जायचं, चांगला समजतो. तर कळालं सगळं व्यवस्थित. पहिले काय पाहिजे ते पहा, मग ते काढण्यासाठी काय लागणार ते पहा, मग ते लागण्यासाठी काय भेटतंय ते पहा. असं होतं बऱ्याच वेळेला. एक वेळेला इंजिनिअरिंग मध्ये पण झालं तसं. डेरिव्हेशन इंजिनिअरिंग मध्ये समटाइम्स काय होतं, आपण कधी म्हणजे आपल्याला असा टॉपिक येतो की तो कधी पाहिलेलाच नसतो. नसतोच ऍक्च्युअली, आउट ऑफ सिलेबस असतो, पेपर खूप नाही सेट होत असतो, म्हणजे युनिव्हर्सिटी मध्ये कसं टाकतात ते. मग तरी पण मार्क घ्यायचे तुम्हाला, मग मुलं शो दॅट प्रूव्ह दॅट तसेच करतात. थोडंसं खाल्लं, थोडंसं वरनं, मध्ये मॅचअप. म्हणजे टेक्निकल नॉलेज असतं ते, असं काही नाही. पण आपल्याला लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड दोघं माहिती असतात ना, मग ते काही दोन्ही साईडने सुरू होतात. ते जस्ट इंजिनियर म्हणतात, मग तसंच रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात. तर पहा, चायना याच मॉडेलवर सक्सेसफुल झालाय. चायना एवढी देशाची इकॉनॉमी एवढी कशी काय वाढली? हेच सिस्टीम आहे. कोणी ज्यांनी रिसर्च केला त्याचा मॉडेल आणा, खोलून पहा, बनवून टाका तसं. त्यांनी पैसा खर्च करू द्या ना रिसर्चवर, आपण काय झाला करायचं? रिव्हर्स सिस्टीम. मग त्याने विचारांनी एवढा जीव काढलेला असतो रिसर्च करण्यामध्ये, फार फुकट आणायचं एक मॉडेल उघडायचं, जमला विषय, चालू मॉडेल काढणे. कारण सर्वात जास्त पैसा कशाला लागतो? रिसर्च. सर्वात जास्त पैसा कशाला लागतो? रिसर्च. आता मेडिसिन मध्ये पण तुम्हाला माहिती असेल, आता लागलं चांगलं माहिती असेल, नॉर्मल मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन मध्ये काय फरक आहे? पेटंटचा फरक कशाचा आहे? फक्त पेटंटचा पैसा दिल्यामुळे नॉर्मल मेडिसिन जी असते ब्रँडेड तिची किंमत खूप जास्त असते, आणि जेनेरिक मेडिसिनचा फॉर्म्युला तोच आहे. फक्त त्यांनी काय गुढी अनंतर हे कसं करून प्रोसेस बनवली. सगळं सारखंच असतं, थोडाफार फरक पडत असेल एकदम मायनूट 1 to 3%चा, पण त्याची किंमत कळाला नाही. पेटंटचा फरक आहे, बुद्धीचा. सो विषय इकडे आहे. आपला महत्वाचा मुद्दा आहे की हे वर्डन काढलं मी, वर्डन नंतर मला जर ईएमएफ काढायचं असेल तर मी या वर्डनचा फॉर्म्युला घेण्याच्या टाकणार, बरोबर. सो मला ईएमएफचा फॉर्म्युला भेटेल वर्डन इज इक्वल टू चार्ज, मॅग्नेटिक फील्ड, वेलोसिटी, लेंथ आणि हा साइन ऑफ थीटा. कळालं का? लेंथ इकडे घेतो मी, आणि हा खालचा चार्ज, हा चार्ज कॅन्सल. सो मॅग्नेटिक ईएमएफचा आपल्याला फॉर्म्युला भेटणार बी व्ही एल साइन ऑफ थीटा. कळालं का? हा एक महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये की हा वर्क डन किती करतो. काय एवढं वर्क डन करतो? बी एल व्ही साइन ऑफ थीटा. ऍक्च्युअल मध्ये वरचा जो फॉर्म्युला पाहिला होता तुम्ही, कुठे गेला तो फॉर्म्युला? तो पण हाच होता, बी एल व्ही इज इक्वल टू बी एल व्ही. आठवलं का? वरचा, पण ते फक्त मॅग्निट्यूड होती है ना, ते फक्त मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला होता. म्हणजे तो रफली सांगायचा फक्त मॅग्निट्यूड, त्याच्यावर डायरेक्शन वगैरे काही विषय होता का? म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड आणि हे वेलोसिटी किती डिग्रीने इन्क्लाइंड आहे याचा काही संबंध नाहीये तिथं. म्हणजे यांनी इथं अजून काय केलं होतं, 90 डिग्री मध्ये ते एक्झॅक्ट कटिंग होणार. पण असं कंपल्सरी का की मॅग्नेटिक फील्ड आणि ऑब्जेक्ट एकमेकाला 90 डिग्री मध्येच कट करतील प्रत्येक टायमाला? असं नाही होणार ना. तो समटाइम्स तिरका कट होईल, कधी असं पॅरलली कट होईल, कधी असं कट होईल. मग हे प्रत्येक वेळेस अँगल कन्सिडर करावं लागतील की नाही? हा, मग त्याचं हे डिराइव्ड व्हर्जन आहे. इथं हा फॉर्म्युला सेम आहे पहा. याचा फक्त रोल कशाचा वाढला? अँगल. म्हणजे हे तुमचं कंडक्टर आहे आणि ही अशी येणारी तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे, बरोबर. ही मॅग्नेटिक फील्ड एक्झॅक्ट स्टेटस कसं काही ते समटाइम्स अशी असू शकते, कारण हा कंडक्टर असा मूव्ह होणार आहे, असा पुढे मागे पुढे मागे. सो ही अशी असणार, कधी 30 डिग्रीचा अँगल बनेल, कधी 45 डिग्रीचा अँगल बनेल, कधी 90चा बनेल, कधी 120चा बनेल. प्रत्येक वेळेस अँगल चेंज होईल. जर अँगल चेंज होईल तर इथं थीटाचा रोल येतो की नाही? मग हा साइन ऑफ थीटा येतो इथं. मग ई ची व्हॅल्यू तुम्हाला साइन ऑफ थीटा मल्टिप्लाय करून घ्यावी जर तुम्हाला अँगल चेंज होत असेल. अँगल जर दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, अँगल जर दिला नाही तर हा फॉर्म्युला. कळालं का? हा विषय सोपा आहे. आणि हा अँगल कोणाकोणातला आहे? बी आणि बी आणि बी, मॅग्नेटिक फील्ड
आणि तुमच्या कंडक्टरची डायरेक्शन तोच अँगल महत्वाचा असतो. आता मला सांगा E ची व्हॅल्यू EMF कधी सर्वात जास्त जनरेट होईल कुठल्या अँगलला? E ची व्हॅल्यू मॅक्झिमम कुठल्या अँगलला क्रिएट होईल? कारण हे BL भीतर काही चेंज नाही होणार आहे, याचा काही प्रश्नच नाहीये. हे BL भीतर राहीलच. प्रश्न फक्त अँगल मी चेंज करतोय. कुठल्या डिग्री ऑफ कटिंगला याची व्हॅल्यू सर्वात जास्त येईल याची? 90 का? साइन 90 डिग्री 1 असतो. आणि त्याची साइन मध्ये सर्वात जास्त व्हॅल्यू कुठल्या डिग्रीला? 90 डिग्रीला ना. 90 डिग्री पेक्षा पुढे गेले तर मायनस होणार. 0 च्या मागे आले तर मायनस होणार. 1 आणि -1 च्या मध्ये व्हॅल्यू चालतात. -1 तर घेणार नाही तुम्ही. 0 डिग्री 0 असतो. सर्वात जास्त व्हॅल्यू 90 डिग्रीला असते. म्हणून तुम्हाला सांगताना पण सांगितलं होतं का एक्झॅक्ट परपेंडिक्युलर जेव्हा असेल मॅग्नेटिक फील्ड आणि तुमची वेलोसिटी ऑफ कंडक्टरची अशी हे एक्झॅक्ट एकमेकाला 90 डिग्री कट करतील तर सर्वात जास्त EMF या कंडक्टर मध्ये प्रोड्यूस होतो. आणि जर हे पॅरलल होऊन जातील तर होणारच नाही ना कटिंग. कसं काय होईल? मग या ठिकाणी थीटा काय राहील? 0 होईल. मग त्यामुळे साइन ऑफ 0 0 होईल. मग त्यामुळे EMF पण 0 कळलं का बेटा? असा विषय. मग या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू ज्या वेळेस 90 डिग्री असेल म्हणण्याचा अर्थ आहे मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू V असणार. दॅट टाइम तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू भेटणार. ते किती असणार? BL V असणार. कारण साइन ऑफ थीटाची व्हॅल्यू 1 आहे. साइन ऑफ 90 कळलं का? आणि जर हे 0 पाहिजे असेल मला सर्वात कमी EMF कधी प्रोड्यूस होईल? 0 डिग्रीला. मग 0 डिग्रीला हे व्हॅल्यू 0 जाईल. ज्यात तुम्ही काही मल्टिप्लाय करा आन्सर 0. कळलं का? हे वरच्या फॉर्म्युल्यात आणि या खालच्या फॉर्म्युल्यात फरक फक्त अँगलचा आहे. या ठिकाणी तुम्ही अँगल परपेंडिक्युलर कन्सिडर करून घेतलेला आहे 90 डिग्रीच असणार म्हणून. आणि या ठिकाणी अँगल व्हेरी होऊ शकतो. म्हणजे हा जास्त अप्रोप्रिएट फॉर्म्युला आहे याच्यापेक्षा. कळलं का? एवढं फक्त मला तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. किती वाजले? 10:05 झालं आपलं टाइम. हा टॉपिक मध्ये फक्त एवढं ज्याला काही समजलं नाही ना डेरिव्हेशन वगैरे त्याच्यासाठी सांगा. नाही महत्वाचं आहे. प्रत्येक क्लास मध्ये प्रत्येकाची रेंज असते. कोणी 100% नॉलेज गॅदर करतं, कोणी 80, कोणी 90, कोणी 10, कोणी 5, कोणी 0. काही जमतात दोन. तर मग 100% देण्याचा प्रयत्न करतो मी. लास्टला जे 5-10 टक्केवाले आहेत समजा कोणी असेल 5-10 टक्केवाला तिथं की बाबा आता काय करायचं तर काय करायचं वाला तिथे सांगतो. याच्यामध्ये एवढं इंडक्स होण्याचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. B म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, L म्हणजे त्याची लेंथ आणि B म्हणजे त्याची वेलोसिटी. तिन्ही गोष्टी दिलेल्या असतात. EMF काढायला सांगितलं होतं. खूप सोपा न्यूमेरिकल आहे याच्यावरती. जास्त टफ होणार नाही. टफनेस इथं ते पाहायला भेटेल तुम्हाला. अँगल दिला जाईल काहीतरी 120 डिग्री मध्ये कट होतं, 30 डिग्री मध्ये कट होतं, 45 डिग्री मध्ये कट होतं. इथं टाका. याच्यामध्ये पण त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. EMF ची व्हॅल्यू काढा. कळालं? मग याच्यामध्ये काही पण असू शकतं. EMF एवढा इंड्यूस होतो. मॅग्नेटिक इंडक्शन किती असलं पाहिजे? कळलं का? म्हणजे हे दिलं जाईल, हे दिलं जाईल, हे दिलं जाईल, हे काढ. काही काढता येतं आपल्याला. रिलेशनच माहिती आहे ना डायरेक्ट. काही प्रश्न आहे का? ठीक आहे. थांबा आपण इथं मग. मग आपल्याला रोटेटिंग बार पण आपण काढायचंय. रोटेटिंग बार आणि हा हे झालं की मग तुमच्या न्यूमेरिकलचा बराच लोड याच्यावरचा उतरेल. सर तो फोर्स त्या V आणि B ला पॅरलल असतो का? हा